तो जो बेकायदेशीर हजरत पीर दावल मलिक नावाचा जो बेकायदेशीर दर्गा आहे, त्या बेकायदेशीर दर्गा हा बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा, खोटी थडगी बांधून त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं हजरत पीर दावल मलिक नावानं बेकायदेशीर दर्गा त्या ठिकाणी बांधलेला आहे। नमस्कार। गेल्या महिन्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे बेकायदेशीर आणि अवैध जे मदरसे होते, मशिदी होत्या आणि इतर जे प्रार्थनास्थळं होती, ती प्रार्थनास्थळं काढून टाकण्याचं काम या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। गेल्या महानगरपालिकेच्या 28 वर्षाच्या कालखंडामधली सगळ्यात यशस्वी आणि पहिल्यांदाच केलेली जी कारवाई होती ती ही म्हणावी लागेल। परंतु अजूनही सांगली शहरामध्ये अशा तऱ्हेचे बेकायदेशीर दर्गे अजूनही आहेत, बेकायदेशीर प्रार्थनास्थळं अजूनही आहेत। ती ताबडतोब निष्कासित करण्यात यावीत, काढून टाकण्यात यावीत अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी आज आयुक्त यांच्याकडे केलेली आहे। नक्की काय मागणी केली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय आज नक्की मागणी केली आहे या संदर्भात? सांगली शहरातील दत्त मारुती या मुख्य रस्त्यावर एक हजरत पीर दावल मलिक नावाने एक दर्गा होता आणि त्या दर्ग्यामुळं वाहतुकीला प्रचंड त्रास होता। तर तो त्रास वाचवण्यासाठी ज्या वेळेला मास्टर प्लॅनची अंमलबजावणी त्यावेळचे जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांनी केली, ती रातोरात तो संपूर्ण दर्गा जमीनदोस्त करून त्या ठिकाणची असलेली थडगी नेऊन त्या आमराईमध्ये टाकली आणि त्या जागेवर पूर्ण डांबरी रस्ता केला। आणि ते केल्यानंतर त्या दर्ग्याचे जे ट्रस्टी होते त्यांनी लेखी लिहून दिलं की भविष्यात आम्ही पुन्हा या ठिकाणी बांधकाम करणार नाही। ती जागा आहे ती गणपती संस्थानची या मालकीची आहे। गणपती संस्थानला अंधारात ठेवून दावल मलिकच्या ट्रस्टीने कोरोनाचं संकट या देशावर आलेलं ओळखून लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी रात्री विटा आणणं, वाळू आणणं, स्टील आणणं आणि खोटी थडगी बांधून त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं हजरत पीर दावल मलिक नावानं बेकायदेशीर दर्गा त्या ठिकाणी बांधलेला आहे। त्या दर्ग्यामध्ये ज्या वस्तू लागतात त्याचं साहित्य विकण्यासाठी 5 खोकी महापालिकेची नंबर नसलेली खोकी त्या ठिकाणी लावलेली आहेत। ती खोकी त्या ट्रस्टीनी 10-10 हजार रुपयानं भाड्यानं दिलेली आहेत त्या लोकांना। आणि आमची मागणी आहे की तो जो बेकायदेशीर हजरत पीर दावल मलिक नावाचा जो बेकायदेशीर दर्गा आहे, त्या बेकायदेशीर दर्गा हा बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा। आणि ज्या पद्धतीनं पूर्वी धाडशी कारवाई करून साईनाथ नगर करनार रोडचा एक मदरसा तोडला, पण दुसरा 5000 केरसपूरचा मदरसा अजून त्या ठिकाणी शिल्लक आहे। तो शिल्लक राहिलेला मदरसा सुद्धा त्या ठिकाणी कोर्टामध्ये जायची, कॅवेट दाखल करायची ह्यांना संधी न देता रातोरात जमीनदोस्त करावा आणि धाडशी कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही आज महापालिकेच्या उपायुक्तांच्याकडं हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं केलेली आहे। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। नक्कीच या निमित्तानं जी धाडसी कारवाई या अगोदर महानगरपालिका प्रशासनानं केलेली होती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये, तशीच धाडसी कारवाई मारुती रोडवरील जो दर्गा आहे तो दर्गा 1980 साली जो मास्टर प्लॅन या शहराचा करण्यात आला त्यावेळी तो दर्गा वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून प्रशासनानं काढून टाकलेला होता। परंतु जी कोरोनाची वेव संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये आली आहे, त्या कोरोनाच्या काळामध्ये पुन्हा त्या ठिकाणी हा दर्गा वसवण्यात आलेला आहे। पुन्हा त्या ठिकाणी थडगी बांधण्यात आलेली आहेत आणि त्या दर्ग्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, पूजेचं साहित्य असेल वगैरे, ते विक्री करणारी अनेक खोकी त्याच्या आजूबाजूला वसवण्यात आलेले आहेत। त्यामुळं लवकरात लवकर हा बेकायदेशीर जो दर्गा आहे तो दर्गा त्या ठिकाणून काढून टाकावा अशी मागणी आज त्यांनी नितीनराजे शिंदे यांनी आयुक्तांच्याकडे केलेली आहे। आणि इथून पुढच्या काळामध्येही
इतर ठिकाणी काही मदरसे आहेत बेकायदेशीर अवैधरित्या बांधलेले, तेही काढून टाकावेत अशा तऱ्हेची मागणी नितीनराजे शिंदे यांनी केली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.